नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कुरमुरे तर तुम्ही रोजच खाता. कुरमुऱ्याची भेळ, कुरमुऱ्याची ओली भेल हे तर तुम्ही रोजच खात असाल. पण कुरमुऱ्याचे कधी कटलेट खाल्ले आहेत का तुम्ही? तर चला तर आज आपण कुरमुऱ्याचे कटलेट्स म्हणजेच कुरमुरा पॅटीस करूया. चला तर आपण आता या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी कुरमुरे घेतलेले आहेत, 4 बटाटे उकडवून घेतलेले आहेत, 1 चमचा बडीशेप घेतलेले आहे, 1 चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत, 1 कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे, 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा लाल तिखट मसाला, आमचूर पावडर घेतलेले आहे, 1 चमचा धने पावडर घेतलेले आहे, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी कुरमुरे घेतलेले आहेत आणि मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता कुरमुरे घालून घेणार आहोत. असे कुरमुरे घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर इकडे मी थोडेसे कुरमुरे बाजूला ठेवलेले आहेत. त्याचा उपयोग मी नंतर सांगेन कशासाठी करायचा आहे तो. अशी जाडी भरडी पावडर झाली पाहिजे कुरमुऱ्यांची. त्यानंतर मी इकडे एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता जे उकडलेले बटाटे आहेत ते आता आपण असे किसून घेणार आहोत. किसणीच्या साहाय्याने असे किसून घ्यायचे आहेत. जर तुम्ही बटाटे मॅश केलात तर त्याला काही उपयोग नाही राहणार. असे आपल्याला किसूनच घ्यायचे आहेत बटाटे. आपले किसून बटाटे झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण आता कांदा घालून घेणार आहोत बारीक चिरलेला. त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण कुरमुरे मिक्सरला वाटून घेतलेले ते घालून घेणार आहोत. त्यानंतर लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे, किचन किंग मसाला घालून घ्यायचा आहे, गरम मसाला घालून घ्यायचा आहे, आमचूर पावडर घालून घ्यायची आहे. असे हळूहळू मसाले घालून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये. मग सफेद तीळ घालून घ्यायचे आहेत, बडीशेप घालून घ्यायची आहे, कोथिंबीर घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर आपल्याला चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे व चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत. एकजीव करून घ्यायचं आहे हे बॅटर. बघू शकता तुम्ही. चला तर आपण आता या मिश्रणाचा डो तयार करून घेऊ. असं हाताने डो तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता ह्याच्यामध्ये मी थोडंसं किंचित पाण्याचा वापर केलेला आहे, जेणेकरून डो आपला आहे ते मऊसूत पण होईल आणि घट्ट पण होईल चांगलं. असं मळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. असा डो झाला पाहिजे. त्यानंतर जे आपण कुरमुरे बाजूला काढून ठेवलेले ते आता ह्याचा उपयोग इकडे करणार आहोत. मग हलक्या हाताने आपल्याला हे परत मळून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपले कुरमुरे आहेत ते तुटणार नाहीत. बघा असं झालं पाहिजे. मग मस्तपैकी असं हाताला तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर असं एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे. मग असं त्याची कटलेट्सचा आकार द्यायचा आहे त्याला, मिश्रणाला. बघू शकता असा आकार द्यायचा आहे. नेहमीप्रमाणे तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आपण आता ह्याच्यामध्ये कटलेट्स घालून घेणार आहोत कुरमुऱ्याचे. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. काहीतरी वेगळा पदार्थ आपण आज इकडे केलेला आहे. नक्की घरी तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा. खूप टेस्टी लागते. पुदिन्याची चटणी आणि टॅमॅटो केचप बरोबर तर खूपच छान लागतात हे कटलेट्स. आपले कटलेट्स तयार झालेले आहेत कुरमुऱ्याचे. माझी ही कुरमुरा कटलेट्स ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.